ही अस्तित्वाची लढाई आहे आणि उद्याचा जो लॉर्ड्स पोहोचवला जाईल ना तेव्हा त्यावर टायमिंग देण्यात येईल आणि उद्या सुद्धा जो वेळापत्रक असेल तो चेंजेस होणार नाही आणि उद्या कुणालाही माफ केलं जाणार नाही। चला मॅच कडे लक्ष देऊया। 4 आपण हा सामना जरूर पाहतोय। तर हा सामना 3 षटकांचा आहे, लक्ष असू द्या। अगदी डेलीचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट मध्ये हा सामना 3 षटकांचा आहे। का रोज आम्ही जे सेकंड राउंडचे मॅचेस पाहतो, उद्या सुपर 12 सिरीजचं कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे। फायनलच्या सामन्याच्या धावा ऍड केल्या जाणार नाही। सेमी फायनल मध्येच जो धावफलक आहे तो काउंट केला जाईल। पर्सनल मालिकावीराचा जो आपण पाहतोय गुणतालिका असते, पॉइंट्स असतात, ते फक्त सेमी फायनल पर्यंत असतील आणि फायनलच्या धावा ऍड होणार नाही। पहिला चेंडू अक्षय पाटील, अपील जोरदार झाली, चेंडू चालला मागे, वेगाने पंच इशारा करतील, लेग बाईजने या धावा मिळाल्या, सुरुवात चांगली झाली। सामना महत्वाचा आहे, हा सामना जिंकणं 3 षटकांचा सामना। यस टी जे अंपायर यस बॅटच्या स्वरूपाने या धावा मिळणार आहेत। धन्यवाद। लक्ष विद्या मॅच कडे आकाश अक्षय पाटीलला पाहतो, जिथे सचिन आहे, त्यानंतर फलंदाज आपण पाहतोय प्रवीणला। सुरुवात केली सचिननं चौकारानं, संघाचा प्रमुख फलंदाज लॉंग रनअप, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज अक्षय पाटील। आक्रमण करतो, अल्ला चढवला डीप लॉंग ऑफ कडे, ओ गुड फिल्डिंग। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता तेवढे तत्पर होते। क्षेत्ररक्षण चांगले, अस्तित्वाची लढाई। दोस्ती स्पोर्ट्स वीगर आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ आपण जरूर पाहिलाय। मोसारे संघ आज खेळतोय जय भैरीदेव 11 मोसारे या नावानं। लढत चांगली असेल। प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे दुवे चांगले दुवे पाहणं हा सुद्धा खेळाचा मानस असतो आणि त्या तयारीमध्ये आपण पाहतोय अक्षय पाटील चौकार आल्यानंतर तो जखडून ठेवते पुढचा चेंडू। ओ फ्रंट फुटला आले, ऑन दी राईज, परफेक्टली टाइम पिक केलं आणि डाव पेस त्याने आखले। क्लासिक शॉट, दणदणीत षटकार। स्कायरा 11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय आकाश शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। तर नक्कीच मॅच कडे वळूया। नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती असेल आपल्याला रिपोर्टिंग करायचे। जी रणनीती आखली होती, गोलंदाजी करताना अक्षय होता, चौकाराला डॉट फेकला, त्यानंतर जो कमबॅक केला पुन्हा एकदा एक 6 पाहिला, एक चौकार सिंगल आणि षटकार। 3 चेंडू मध्ये एकूण धावा आपण पाहतो स्कोर कार्डवर धावा 11 धावा धावफलकावर। सामना महत्वाचा, 3 षटकांचा सामना। काल सुद्धा 3 षटकांचे सामने आपण अतिटटीचे पाहिले, मात्र इथे फलंदाज बघा सचिन जोखीम उठवत नाहीये, तो सावध खेळतो, संयमता दाखवतोय। आपल्या फलंदाजीनं सलामीवीर कशी द्यायची हे अगदी मागच्या सामन्यामध्ये चित्र पाहिलं पूर्ण संघाकडून। जय भैरीदेव 11 मोसारे संघ बॅटिंग करतोय। मागच्या सामन्यामध्ये शिवनसिंह आंबे संघाला पाहिलं, ज्यांनी टॉस जिंकला, फलंदाजी केली, प्रयत्न चांगले केले, योगदान त्याचं चांगलं होतं आणि आतापर्यंत अक्षयचे 3 चेंडू 2 मोठे फटके आले। अक्षयवर थोडा दबाव असेल। पॉवर प्ले म्हटलं की निर्बंध जेव्हा हटलं जातं, पॉवर प्ले असतं, निर्बंध असतं, फलंदाजांना मोकळा खेळण्याचा वेळ असतो आणि तिथे धावा जमवतोय प्रवीण। सुरुवात केली षटकारानं, चेंडू चेक केला जाईल। जरूर कमिटी अशी चर्चा करू शकता तुम्ही, आणखीन काही चेंडू असतील, डाऊट्स असतील, शंका असतील, तुफानी फलंदाजी। यस कमिटी मेंबर्स, चेंडू पुरवायचं लगेच, यस पुरवलं जाईल। मैदानावर खेळतोय प्रवीण, सचिन, प्रेक्षक वर्ग हळूहळू या मैदानाकडे जॉईन होईल। संपूर्ण आमचे स्टॉल धारक 24 चे कॅमेरामॅन बघा, खूप चांगलं काम सुरू आहे आणि आज स्पर्धेची 4थी रात्र। नंदूला आम्ही पाहतो, आमचे कॅमेरामॅन खूप चलाक आहेत, कर्नाटक रिटर्न म्हणून त्यांची ओळख आहे।
आणि आज आपण पाहतोय प्रचंड मेहनत. दुसरे आमचे कॅमेरामन दर्शन मोरे कर्जतचे यंगेस्ट आहेत. अक्षय पाटील चौकार सिंगल षटकाराला टोटल धावा पाहतोय 11. हरिभक्त पारायण प्रेम पाटील वाजा आमचे स्कोरर छान स्कोरिंगची भूमिका त्यांना पाहतोय. आणि अक्षय पाटील पुढचा चेंडू प्रवीणनं सुरुवात केली षटकारानं. नेक्स्ट बॉल ओ खोदून काढला मिडॉनला फिल्डर रेडी धाव घेण्याची तयारी होती. गुड फिल्डिंग. दोस्ती स्पोर्ट्स विगर सुनील दादा पाटील विगर या संघाच्या मी पाहतोय बॅकबोन समर्थक. मात्र हा सामना महत्वाचा आहे. सामना चुरशीचा आहे. गोलंदाजी मार्कर अक्षयला पाहते डॉट कमबॅक केलं. कमबॅक हवा होता. पायाचा वेध अपील मध्ये उत्साह दबाव तंत्राचा वापर. शुटकेचा निश्वास सोडला. बॅटिंग करताना आपण पाहतोय दबाव वाढलाय प्रवीणवर. षटकानंतर डॉट अक्षयची धारदार गोलंदाजी तणावाचं वातावरण चर्चा तिथे होईल. दोन्ही पंच पाहतोय यस मॅच ऑन करा मॅच ऑन करा. विनंती असेल 7:08 झालेत. डे नाईट फॉर्मॅट आहे. 9 मॅचेस कव्हर करायचे. जखडून ठेवतोय. खुद बॉलिंग अक्षय पाटीलची गोलंदाजी पाहिली अटॅकिंग आहे. मात्र तिथे चांगली सुरुवात करून दिली होती. फलंदाज होता सचिन पाडेकर. धावा बनवायचे. धावा दाफलकावरती एकूण 12 धावा आहेत. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा अक्षय पाटील सज्ज होणार. चौकार सिंगल षटकार 2 डॉट 1 लेग बायज. खुद बॉलिंग कमबॅक चांगलं आहे. लक्ष देऊया पुन्हा एकदा मॅच कडे. पुढचा चेंडू समोर खेळेल. 2 डॉट खेळला. सुरुवात षटकाराने केली प्रवीण. ओ क्लीन बोल्ड अक्षयने दाखवून दिलं संघासाठी. सुंदर गोलंदाजी आणि 2 मोठे फटके आल्यानंतर बघा 3 चेंडू डॉट जकडून ठेवलं बांधून ठेवलं थांबून ठेवलं. आणि आता स्कोर पलक आपण पाहतो धावा एकूण 12 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकांचा सामना आहे. एकूण धावा 12. पहिलं प्रवीण 2 डॉट खेळला. मात्र ही विकेट महत्वाची होती. सचिन पाडेकर बाद झाला. मागच्या सामन्यातील शिल्पकार जबाबदारी होती त्याच्याकडे. मात्र तो बाद झाला. लय तोडली अक्षयनं लय तोडली. पॅव्हलियन मध्ये चर्चा सुरू आहे. नवीन फलंदाज सरकला. पहिला धक्का. 3 षटकांचा सामना आहे. जय भैरीदेव 11 मोसारे आणि श्रीधर स्मृती शिवनसिंह आंबे. नेक्स्ट मॅच टॉस होईल. मी विनंती करेन नेक्स्ट मॅच जितू 11 जय हनुमान नेरे कॉन्टॅक्ट करायचं. आणि स्कायरा 11 हे दुटणे आपल्याला रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. तर नक्कीच साहिल पाटील ओव्हर नंबर 2. 3 षटकांचा सामना आहे. एकूण धावा दाफलकावर 12. आक्रमण करतो. एज लागली इनसाइड सर्कल. आणखीन एक धक्का. जय भैरीदेव 11 मोसारे. आता गडी बाद झाल्या. एकूण आपण जरूर पाहिलं तर 12वर 2. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष दादा सरकार. असं कुठलं गाव नाही की पंढरी शेठ फडके साहेबांचं नाव नाही. प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारं हे व्यक्तिमत्व म्हणजेच लवकरच तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांची पुन्हा एकदा आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल. गुरुनाथ शेठ मंगेश शेठ दादा सरकार पुन्हा एकदा सक्रिय तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये कमिंग सून लवकरच. आणि प्रेक्षकांना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा पंढरी शेठ अड्ड्यामध्ये असतात तेव्हा मजा येते. त्यांच्या वारसा चालवण्यासाठी गुरुनाथ शेठ आणि मंगेश शेठ दादा सरकार हे तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये लवकरच पाहायला मिळतील. साहिल पाटील आलाय. ओव्हर नंबर 2 विकेट मिळाली. बाद झाला प्रवीण. बाद झाला सचिन. सूरज आलाय. अजय सावंतला पाहतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. एकूण धावा दाफलकावरती 12.
बॅटिंग करतो मोसारे संघ. 3 षटकांचा सामना आहे. धावा त्यांना बनवायचे. सेकंड ओव्हर. ओ टप्पा पडला, उचली मिळाली, जरूर दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. ओ हो, काय प्रयत्न चांगले सुरू आहेत मैदानावर. दोस्ती स्पोर्ट्स वीगर दबाव निर्माण केलाय आणि काही अंशी का होईना इथे जी सुरुवात झाली होती त्याला कुठेतरी शांत बसवलं आणि इथे सलग 2 विकेट. साहिल पाटील. गोलंदाजी सूर्य 2 विकेट मिळाले आतापर्यंत. एकूण 3 विकेट साहिलला मिळाले. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकच्या मार्गावर धावा दाफलकावरती टोटल्स पाहतो 12. 3 गडी बाद. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहतो. संपूर्ण टीम काम करते आणि आता संघ थोडा बॅकफुटला गेला. मोसारे संघाला धावा बनवाव्या लागतील अशीच परिस्थिती होती. शिवनसई आंबे संघ जेव्हा खेळला मात्र त्यानंतर जो कमबॅक झाला त्या कमबॅकची गरज. हॅट्रिकच्या मार्गावर चेंडू चांगला. एसटी रक्षक मधून झाली चूक. वैभव सरांना पाहते स्लीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. तणाव वाढलाय. दोस्ती स्पोर्ट्स 11 वीगर चांगलं कमबॅक आहे. गोलंदाजी क्षेत्ररक्षण. अशी क्षेत्ररक्षण झालं ना तर तुम्हाला प्रेरणा मिळते, लढण्याचं बळ मिळतं, आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वासाने आत्मविश्वास वाढतो आणि खेळामध्ये क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळाली ना तर अनेक उलटफेर होत असतात आणि आता त्याच योजनेवर काम करतोय दोस्ती स्पोर्ट्स 11 वीगर. मोसारे संघाला का हवाय? त्यांना फटकेबाजी हव्या, चांगली भागीदारी हव्या. मात्र 3च षटकं तुमच्याकडे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. साहिल पाटील 3 मध्ये 2 विकेट, सिंगल. एकूण धावा दाफलकावर 13. टप्पा पडला, लाईन बाहेर, चेंडू बाहेर गेला. नेक्स्ट मॅच हेदूटने, जितू 11 जय हनुमान नेरे, त्यानंतर स्कायरा 11 हेदूटने आपल्याला रिपोर्टिंग करायचं. आले असतील तर आमच्या आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचं. तर स्कायरा 11 हेदूटने संघ रेडी, जितू 11 जय हनुमान नेरे संघ काही वेळा तो सुद्धा दाखल होईल. आणखीन एक बिग फाईट. आक्रमण जरूर केलंय, डीप कडे, फटका चांगला आहे आणि मिळतील या चेंडूवर जरूर 4 धावा. पर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 विकेट, त्यानंतर एक व्हाईट बॉल, चौकार आला. टोटल स्कोर कार्ड आपण पाहतो. एकूण धावा दाफलकावर 18 आहेत. दाफलक पुढे सरकले. मोसारेकडे चांगली बॅटिंग सुद्धा आहे, कमबॅक करू शकतो. खराब थ्रो, अति उत्साह खेळामध्ये घातक असतो. काय घडलंय मैदानावर? मैदानावर बघा, जिथे काही नव्हतं इथे बिघडलं. 3 धावा मिळाल्या. या 3 धावा खूप महत्वाच्या असतील. एक एक धाव खेळामध्ये खूप महत्वाचे असते. एक व्हाईट बॉल, नो बॉल या सर्व धावा काउंट होतात जेव्हा संघ एका धावेने पराभूत होतो. तणाव वाढलाय, चिडचिड वाढल्या. मैदानावर जो सगळं सुरळीत चाललं होतं ते आता बिघडवलंय आणि या मेहनतीवर पाणी फिरवतोय आता फलंदाज सूरज पाडेकर आणि त्याला साथ देतोय किरण जाधव. एकूण धावफलक पुढे सरकले. टोटल स्कोर 21-21. काय होणार या मॅच मध्ये? किती धावा सेट होणार? प्रेक्षकांना का आवडतं? त्यांना माहोल गरम असताना सामने पाहायला नेहमी आवडतं. तर जरूर पाहतोय समीरजी पाटील, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कार देतो. ओ चेंडू चांगला होता, कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू. दोस्ती स्पोर्ट्स वीगर वैभव पाटील सर ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा मैदानावर शांत वातावरण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा झाले. 2 षटकं संपले आणि एकूण धावा 21. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या आणि त्यानंतर 9 आल्या आणि 2 षटकानंतर आता 21. एक ओव्हरचा खेळ बाकी आहे. स्कायरा 11 हेदूटने रिपोर्टिंग केलं. जितू 11 जय हनुमान नेरेला विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस या स्पर्धेचा नियम आहे. नेरे दुंद्री विभाग असोसिएशनचे सर्व नियम इथे फॉलो केले जातात आणि पहिल्या दिवसामध्ये वेलकम उसाटणेला आम्ही 4 धावांची पेनल्टी दिली. कालच्या रात्रीमध्ये जुई संघ
ला पेनल्टी दिली 4 धावांची आणि हा सपाटा सूर्य आणि आयोजन कमिटी आम्हाला सांगते उद्या जर 4 ला चेंडू पडला नाही तर त्या संघांना सुद्धा पेनल्टी असेल कारण उद्या सुपर 12 आहे सुपर 12 आहेत. संदीप पालकर यांच्या पॅनल मध्ये कदाचित उद्या एक मेंबर ऍड होईल +1 होईल कारण 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. मॅच कडे लक्ष वेधूया. उद्या नक्कीच महागुरु जॉईन होतील त्यांना सुद्धा आपण जरूर पाहणार आहोत. ते इनिंग ब्रेक मध्ये टॉस स्पर्धेचा नियम उद्या हिंद केसरी म्हणून बकासूर आपण कॉमेंट्री क्षेत्रामध्ये पाहतो ते महागुरु देखील उद्या आपल्याला पाहायला मिळतील. स्पोर्ट्स वीकर दोन्ही संघाने एक सामने जिंकलेत. जितू 11 जय हनुमान नेरे संघ दाखल झाले. रिपोर्टिंग डन. दोन्ही टीम्स रेडी. इनिंग ब्रेक मध्ये प्रवीण गायकर जॉईन होतील. टॉस तिथे केला जाईल. ग्रुप ए आणि आपण आता चांगल्या लढतीचा आनंद घेणार आहोत. लक्ष विद्या मॅच कडे एकूण धावा फलकावर धावफलक पुढे सरकले 22 धावा. किरणला पाहतोय. किरण आणि सूरजला आपण जरूर पाहतोय. निकेश फडके सिंगल आली. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. 22 धावा आहेत. बॅटिंग करतोय जय बैरीदेव 11 मोसारे. टप्पा पडला उचली मिळाली. गोलंदाजाचं कौतुक होतंय. यष्टांच्या मागे उभे असलेल्या वैभव पाटील सर यांना पाहतोय. यस अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोहर पाटील आम्ही पाहतोय एस के यांचे इथे आगमन झाले. वेलकम. अगदी वेळेवर रिपोर्टिंग केले. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20% कपात होईल. काल 3 मॅचेस आम्ही कव्हर करतोय. लक्ष असू द्या. एकूण धावा फलकावर 22. समोर खेळेल फलंदाज किरण जाधव. 2 चेंडू डॉट दबाव निर्माण करतोय. निकेश फडके सिंगल आणि त्यानंतर डॉट. पुढचा चेंडू राऊंड विकेट न ऑन दी राईज खेळला फटका. एक्साइटिंग पॉवर आणि हा बलवान स्ट्रोक. मिळतील 6 धावा. निकेशला आपण जरूर पाहतोय. आक्रमणाचा प्रयत्न. एज लागली. इनसाइड सर्कल. फिल्डर रेडी. सोडलाय जेल. तयारी दाखवली 2 धाव घेण्यासाठी. गुड रनिंग. गुड रनिंग. दबाव अजूनही. सामना 3 षटकांचा आहे. 3 षटकामध्ये किती धावा सेट जातील. एकूण धावफलक पाहतो. टोटल रन्स संघ पोहोचलाय 30 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 निकेश फडके सिंगल. डॉट षटकार आला. त्यानंतर 2 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. किरण जाधव खेळतोय. किती धावा होणार. किती धावा सेट केल्या जातील. 30 धावा धावफलकावर. निकेश फडके ऑफलाइटेड स्ट्रोक. काय बॉडीला बॅलन्स केला. शेवट गोड करायचं आणि दणदणी षटकार. एकूण धावफलक पुढे सरकले. 36 रन ऑन बोर्ड. 36 झालेत. लास्ट बॉल 2 षटकार आले. निकेश ठरला महागडा. किरण न केला हल्ला बॉल. का बॅटिंग केले. शेवटचा चेंडू फ्रंटफुटला आले. स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. अपील होईल पंचांकडे. फलंदाज पंचांनी जरूर निर्णय येईल. चेक केले जाईल. बॅट्समन रिव्ह्यू आपण चेक करूया.
ते इनिंग ब्रेक मधील टॉस. येस, लास्ट बॉल सांगत आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन या स्कायरा 11 हेडूटने आणि बघा जेतू 11 जय हनुमान नेरे संघाचा कॅप्टन की मित्रांनो ज्याने एक बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना मोह संघाविरुद्ध दमदार कामगिरी केली. तर श्यामशेठ चौधरी साहेब सुप्रसिद्ध सिव्हिल पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यस सागर डिसिजन द्या. फेअर डिलिव्हरी. तर आपण टॉस करूया. टॉस का बॉस. 4 षटकांची लढत. चला पहिला मान पाहुण्यांना. हेड्स इज कॉल स्कायरा 11 हेडूटने बट इट इज अ टेल्स. अभिनंदन जेतू 11 नेरे संघ टॉस जिंकलाय. निर्णय असेल फिल्डिंगचा. हेडूटने संघ तुम्हाला शुभेच्छा असतील. धन्यवाद. पाहिजे से धनाजी पाटील वाजेपूर त्यांना सुद्धा विनंती या मंचावरती. आमचे अत्यंत जवळचे मित्र पंकज बालेकर साहिल पाटील एन्जॉय करत असताना डिनर साठी सध्या ते आहेत. जाऊया आपण मैदानावरती. सर्व क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जय हनुमान मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. लगेच फलंदाज आपण मैदानावरती जायचंय. 2 संघामध्ये लढत आहे. एका बाजूला आपण संघ पाहतोय दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि त्यांच्या विरुद्ध खेळते मोसारे संघ. मी विनंती करेन दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या संघनायकाला लगेच आपण मैदानाकडे रवाना व्हा. ग्रामस्थ चषक दुंद्राई 2025 ही स्पर्धा आजची 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील हा सामने. चला फलंदाज. जय हनुमान मित्रमंडल आयोजित ये क्रिकेट प्रतियोगिता में सभी दर्शकों का सभी मेहमानों का हम तहे दिल से स्वागत करेंगे और जिनके माध्यम से यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए हमें स्पोर्ट्स साइकिल उपलब्ध कराई गई थी वो धनाजी पाटिल साहब वाजेपुर, उनका भी यहाँ पर आगमन होता हुआ उनका भी तहे दिल से स्वागत है। जीतने के लिए प्रेम ने हमें जानकारी दी 18 गेंदे और जीतने के लिए 37 रनों का टारगेट है। यहां पर गलती की कोई गुंजाइश नहीं होनी चाहिए क्योंकि जीतने के लिए 37 का टारगेट है, क्योंकि यहां पर जीत आपको सीधा सुपर 12 में पहुंचाएगी। और किस प्रकार से यह सफर रहेगा, क्योंकि जिस तरीके से बल्लेबाजी हुई मोसारे क्रिकेट टीम से लाजवाब हिटिंग हमने देखी थी, डिस्प्ले बैटिंग का हमने देखा था अंतिम ओवर में जब निकेश के ओवर में 15 खर्चे गए। पहले ओवर में अक्षय ने अच्छी गेंदबाजी की, 12 साहिल ने कमबैक कराया था, केवल 9 खर्चे थे, लेकिन अंतिम ओवर में लगाए गए 2 छक्के और 5वें नंबर के खिलाड़ी किरण जाधव ने आकर जादूगरी दिखाई थी बल्ले के साथ। तो जीतने के लिए 18 गेंदे 37 का टारगेट, 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके हैं। दोस्ती स्पोर्ट्स वीगर और उनके खिलाफ खेल रही है बीच मैदान में मोसारे टीम।
अच्छी बल्लेबाजी अच्छी गेंदबाजी के बीच में यह टकराव होगा। चिंगारियां जो भड़केगी वो सीधा सुपर 12 में किसी एक को पहुंचाएगी। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं हम यहां से देंगे और मैदान के अंदर क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के अंदर हम निकल जाएंगे। दोस्तों, लाजवाब मुकाबला रहेगा, इसमें कोई शक की बात नहीं है। जबरदस्त लड़ाई होगी। दो खिलाड़ी है, राकेश फड़के, उनका साथ निभाएंगे अक्षय पाटिल। अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल। जैसे कहते हैं ना, मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अगर दिल में हो कुछ करने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। विश ऑल द बेस्ट दोनों टीम के लिए। उल्टी गिनती शुरू, 3 2 1 लेट्स प्ले, गेम ऑन। पहली गेंद टप्पा गिरने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली, गति में मिश्रण था। टप्पा गिरने के बाद और धीमी हुई, छकाया बल्लेबाज राकेश को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई कुणाल पवार गेंदबाजी में आए हैं मैदान में। अक्षय पाटिल उनका साथ निभा रहे। 18 में 37 का टारगेट है, केवल 3 ओवर का यह मुकाबला, लेकिन बड़े स्ट्रोक दिखाने होंगे। अगली गेंद, आगे गेंद को फेंका था, शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। मूसारी टीम भी जानती है पावर प्ले में रन रोकना कितना अनिवार्य है, लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी आक्रमण है दोस्ती स्पोर्ट्स वीगर क्रिकेट टीम का, जिसमें राकेश फड़के अक्षय पाटिल का रोल सबसे अहम है। अक्षय पाटिल का मौजूद रहना अंतिम 3 ओवर तक बेहद जरूरी हो जाता है, जब आप 3 ओवर में बड़े टोटल का पीछा कर रहे हो। दोस्ती स्पोर्ट्स अकुरली और उनके खिलाफ मूसारी टीम 36 जोड़े थे पहले सत्र में। दोस्ती स्पोर्ट्स वीगर, माफ करना दोस्तों, और मोसर, इनके बीच में यह लड़ाई है। पहली 2 गेंदें, रन बना है केवल सिंगल। अक्षय पाटिल आएंगे पहली मर्तबा स्ट्राइकर इनके ऊपर। तीसरी गेंद लेकर चलेंगे गेंदबाज कुणाल पवार। फुल टॉस थी, यह तोहफा था अक्षय के लिए। मौका बना था, कोशिश जरूर करी गई थी, लेकिन थोड़े से दूर रह गए। कोशिश भरपूर थी खिलाड़ी से, लेकिन अंपायर का इशारा आएगा, 1 बाउंस मिल जाएगा अक्षय के लिए चौका। टीम की रन संख्या टोटल है 5 रन, 3 गेंदें गुजर चुकी है। अक्षय के लिए फुल टॉस गेंद, यह गलती है गेंदबाज से। इस बार आड़े बल्ले से खेला, मिड विकेट से खिलाड़ी तेजी के साथ आएगा। 1 रन तो चुराया है, लेकिन मना करेंगे अक्षय पाटिल। 1 ही रन मिलेगा वीगर क्रिकेट टीम के बल्लेबाज अक्षय को। 1 रन के साथ दोस्ती स्पोर्ट्स वीगर पहुंची है 6 के ऊपर। 4 गेंदें गुजर चुकी है। गेंदबाज कुणाल को हम देख पा रहे हैं मैदान में। राकेश फड़के 2 गेंदें खेली है, सिंगल बनाए अपने टीम के लिए। जिस तरीके से गेंदबाजी भी की थी, अक्षय ने चौका छक्का जरूर कहा था, लेकिन अंतिम क्षणों में कमबैक था। लेकिन बल्लेबाजों से अभी करना होगा, क्या अभी नहीं तो कभी नहीं। राकेश कब तक पीछे रहते, कब तक शांत रहते। आसान सा ये स्ट्रोक उनके लिए था। मिड विकेट बाउंड्री के बाहर, गेंद सीमा पार, छक्का। थैंक यू सो मच। एक समय पे ऐसा लग रहा था कि ये कमाल का ओवर घट रहा है, लेकिन राकेश के इरादे कुछ अलग है। 5वीं गेंद के ऊपर ये छक्का आता है। रन बने हैं 12। दोस्ती स्पोर्ट्स वीगर क्रिकेट टीम इस मुकाबले में लौटती हुई, जैसे कहते हैं ना, काम से बड़ा कोई धर्म नहीं होता और मेहनत से बड़ा कोई कर्म नहीं होता। मेहनत जारी है दोनों छोर से। राकेश फड़के स्ट्राइकर इनके ऊपर। अंतिम गेंद आएगी पहले ओवर की। अब तक 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। लास्ट बॉल, इस बार इस गेंद के ऊपर छक्का राकेश को। डॉट गेंद की समाप्ति हुई। प्रेम जो औसत चाहिए उस औसत को बरकरार रखा है। 37 रन की जरूरत थी 18 में, अब आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए 25 रन की है जरूरत।
जाएंगे मैदान में। पहले ओवर में रन आए हैं टोटल 12 गेंदे जीतने के लिए 25 की आवश्यकता। गेंदबाज है तैयार, ओवर द विकेट। सचिन पाटेकर जिसके नाम से टीम जानी जाती है, गति में हल्का सा मिश्रण था। अक्षय को छकाएंगे मैदान में, डॉट गेंद की समाप्ति होती भी लाजवाब मुकाबला होगा। यहां पर गलती नहीं होनी चाहिए। जो मेहनत करी है दोनों टीमों ने पहले मुकाबले में, उस गलती वो मेहनत क्या रंग लाएगी। गलती नहीं होनी चाहिए, क्योंकि यहां पर एक गलती इस टूर्नामेंट का रास्ता आपके लिए बंद हो जाएगा। टीम की रन संख्या टोटल है 12। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। अक्षय के लिए गेंद थी, गैप में गेंद है, पीछे खिलाड़ी तैनात। एक रन मिल जाएगा, दूसरे की कोशिश, अच्छे थ्रो की उम्मीद है। राकेश फड़के विकेटों के बीच में दौड़ना इतना पसंद नहीं करते, लेकिन अक्षय का कॉल था, रिस्पॉन्ड करना था राकेश को। 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। टीम की रन संख्या टोटल बनी है 14 रन स्कोर कार्ड के ऊपर है। प्रेम ने हमें जानकारी दी आने वाली 10 गेंदें और जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता अभी भी है। कौन मुकाबला जीतेगा? जैसे कहते हैं ना प्रेम, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। जिद किसके अंदर है, वो जज्बा कौन दिखाएगा, किसके अंदर वो जोश है। अक्षय के लिए यह तोहफा था, छोटी गेंद, खोटी गेंद और ये खरा स्ट्रोक निकला अक्षय पाटिल के बल्ले से। समीकरण पास आता हुआ 9 गेंदे और जीतने के लिए 17 रन की जरूरत। सो मच दोस्ती स्पोर्ट्स वीगर। नीट चेक करा, नीट चेक करा। टीम की रन संख्या टोटल बनी है इसी छक्के की मदद से 20 रन हम यकीनन देख सकते हैं। जय बैरी देवी 11 मोसारे बनाम दोस्ती स्पोर्ट्स 11 वीगर के बीच में यह दिलकश लड़ाई है। अंतिम गेंदे 9 है और जीतने के लिए 17 की जरूरत है। जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। जैसे कहते हैं ना, सक्सेस की एक खास बात होती है प्रेम, कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है। और यहां पर सक्सेस किसको मिलेगी, मेहनत कौन करेगा। अभी दोनों तरफ मुकाबला बैलेंस है, 50-50 ये लड़ाई है। 9 गेंदे और जीतने के लिए 17 की जरूरत है। अब तक विकेट आया नहीं है। अक्षय पाटिल जम चुके हैं मैदान में, राकेश उनका साथ निभा रहे। सचिन पाटेकर है तैयार। सीधे बल्ले से लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है, 1 रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश है, अच्छे थ्रो की उम्मीद, गुड रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन अंपायर ने फिर भी चेक करेंगे। थर्ड अंपायर सॉफ्ट कॉल इज नॉट आउट। नॉट आउट, तो 2 रन यहां पर पूरे हो जाएंगे। 2 रनों के साथ पारी आगे बढ़ जाएगी, समीकरण बदल जाएगा, आंकड़ों का गणित यहां पर बदल जाएगा। 8 गेंदे और जीतने के लिए अभी भी 15 रन की जरूरत है। 8 गेंदे 15 रन, साझेदारी पनप रही है बीच मैदान में। गेंदबाज तैयार, सचिन पाटेकर सामने है, अक्षय पाटिल दोस्ती स्पोर्ट्स वीगर और उनके खिलाफ खेल रही है जय भैरी देवी 11 मोसारे टीम। कौन जीतेगा बाजी? 8 गेंदे 15, गेंदबाज है तैयार। अक्षय के लिए यह गेंद, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, 1 रन जरूर है। दूसरे की कोशिश है, अक्षय है खतरे में। तीसरे अंपायर की मांग, एक बार फिर से रन आउट हम चेक करेंगे। अक्षय के एंड के ऊपर थ्रो आया, अक्षय को शायद लग रहा था कि इस अलग एंड के ऊपर थ्रो जाएगा, थोड़ी सी नजरें हटी। चेक हम यहां पर जरूर करेंगे। बड़ा खिलाड़ी है, बड़ा विकेट है।
तर व्यासपीठावरती आपण पाहतोय वाजेपूर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सिव्हिल पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर धनाजी शेठ पाटील यांना तुम्ही पाहताय की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आणि जे आपण प्रीमियर लीग पाहिली आपली 50 गाव विभाग त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा संघ खऱ्या अर्थानं पाहिला त्यांचं दमदार योगदान धनाजी शेठ आपलं सहर्ष स्वागत. तो अंपायर का इशारा ओ यू टी अक्षय पाटिल गोज. ये बड़ा झटका है दोस्ती स्पोर्ट्स वीगर क्रिकेट टीम के उम्मीदों को. अब समीकरण बचेगा 7 गेंदे और 14 रनों की जरूरत. और क्या जरूरत यहाँ पर रन लेने का ये सवाल भी पूछा जाएगा. मैच गिरफ्त में था लेकिन उन्होंने वो प्रयास किया. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय जनार्दन शेठ शिनारे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत गजानन शेठ चौधरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ग्रामस्थ मंडळ धुंद्राई अर्थातच या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय सुभाष शेठ भोपी साहेब यांचे जावे बापू आहेत मित्रांनो आमचे धनाजी शेठ आणि आज ते या स्पर्धेसाठी आलेत आणि त्यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल देखील आम्हाला देण्यात आली. आपलं सहर्ष स्वागत आणि जनार्दन शेठ शिनारे साहेब आणि गजानन चौधरी साहेब आपलंही सहर्ष स्वागत. तो सभी मेहमानों का एक बार फिर से शुक्रिया. 7 गेंदे जीतने के लिए 14 की आवश्यकता. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में. लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है. और यहां पर लड़ाई कौन करेगा, मेहनत कौन करेगा, क्योंकि रुकावटें आती है सफलताओं के राहों में ये कौन नहीं जानता. फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता. 7 गेंदे 14 की जरूरत है. मोसारे या फिर वीगर. ये गेंद आएगी डॉट. अक्षय पाटिल ने बुलाया था मैदान में ऋषिकेश फड़के को, लेकिन पहली गेंद डॉट है. अब 6 गेंदे हैं और जीतने के लिए 14 रनों की है जरूरत. सायकल देण्यात आली आहे. ते भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आणि ज्यांच्या माध्यमातून आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जी नाईटची जाहिरात पाहिली आणि त्यांच्या साईच्या वाढदिवसानिमित्त ती नाईटची स्पर्धा आपण पाहाल. त्या स्पर्धेचे आयोजक आणि भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर सन्माननीय समीर पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की समीर शेठ यावं व्यासपीठावरती. भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावं व्यासपीठावरती. मैदानावरती ड्रिंक्स तोपर्यंत ऐकूया धुंद्राई चषकामध्ये DJ ओ काही क्षणातच या स्पर्धेमध्ये ववंजे गावचे थेट लोकनियुक्त सरपंच DB भाई मात्रे यांचं काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला आगमन देखील पाहायला मिळेल आणि त्यांचं संगीत आपण या स्पर्धेच्या वतीने. त्याच्यानंतर नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच 100 किंग मेकर सरकार संतोष शेठ यांना देखील आपण पाहू शकाल. अजय भाई यांना देखील आपण पाहणार आहोत. मनोज थैंक यू सो मच. मुकाबला बेहद अहम है. मुकाबला दोनों तरफ खुला है. 6 गेंदे हैं और 14 की जरूरत है. गेंदबाज तैयार. ये गेंद आएगी ऑफ स्टिक के बाहर से. गेंद है वाइड. समीकरण और नजदीक आता है. 6 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की अभी भी जरूरत है. न थके अभी पैर, ना अभी हिम्मत आ रही है. हौसला है मुकाबले में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी भी जारी है. पीछे खिलाड़ी है तैनात. 1 रन मिल जाएगा. दूसरे की राकेश की कोशिश है. ऋषि है खतरे में. अंपायर की उंगली आसमान की ओर. ऋषि का यह विकेट है. रन मिलेगा केवल सिंगल. अब 5 गेंदे हैं और 12 की जरूरत है.
मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिली नहीं, मिस टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी पहुंच नहीं पाएगा। 1 रन आसानी के साथ है, 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। टीम की रन संख्या टोटल बनी है 27, 27 रन। आने वाली गेंदें बची है 4 गेंदे और जीतने के लिए 10 रन की जरूरत है। 4 गेंदे 10 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला। जबरदस्त ये लड़ाई अभी तक चल रही है कि ना संघर्ष ना तकलीफ के बिना क्या मजा है जीने में। बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में। आने वाली गेंदें 4 है और जीतने के लिए 10 रन की जरूरत है। राकेश के ऊपर सभी निगाहें घूमती है, उनका साथ निभाने के लिए अनिकेत फड़के आउट होने वाले बल्लेबाज थे। अक्षय पाटिल रनआउट हुए थे ऋषि फड़के। तब से मुकाबले में वापसी हुई है मोसारी टीम की, लेकिन फिर भी 4 गेंदे और जीतने के लिए 10 की आवश्यकता। यह गेंद टप्पा गिरने के बाद नीचे रही, डॉट गेंद की यह समाप्ति है। जैसे कहते हैं ना, प्रेम हर कहानी का एक किंग होता है और हर किंग की एक कहानी होती है, लेकिन इस कहानी का राजा कौन है और इस मुकाबले की कहानी कहां पर समाप्त होगी? यस मनोज, जब तक राकेश है मैदान में तब तक ये मैच जिंदा है, लेकिन मोसारी टीम ने भी काफी जबरदस्त फाइट दिया और मजा आएगा इस मैच में आखिर के क्षणों तक। बिल्कुल 3 गेंदे और जीतने के लिए 10 की आवश्यकता। अगर जिंदगी में कुछ पाना हो तो तरीके बदलो, इरादे नहीं। शॉर्ट पिच थी, बिल्कुल नाखुश होंगे अपने आप से राकेश फड़के। यहां पर मौका हल्का सा बना था, वो तेज गेंद के लिए, बाउंसर के लिए तैयार थे, लेकिन गेंद उनके कमर तक आई। डॉट गेंद की समाप्ति। अब 2 गेंदे और जीतने के लिए 10 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते। सफलता भी उन्हीं को मिलती है जो वक्त और हालात पर रोया नहीं करते। हालात किसके बदलेंगे? 2 में चाहिए थे 10। प्लेयर्स रिव्यू, यस, वाइड के लिए अंपायर सिग्नल इज फेयर डिलीवरी। 2 गेंदे और जीतने के लिए 10 की जरूरत है। सैंडी भाई, तो बिल्कुल विजुअल्स आर नॉट क्लियर। अंपायर सिग्नल इज फेयर डिलीवरी। तो 1 गेंद और जीतने के लिए 10 की जरूरत है। एक गेंद और जीतने के लिए 10 की आवश्यकता है। पीछे खिलाड़ी जरूर तैनात है, लेकिन 1 से ज्यादा सिंगल भी नहीं छुड़ाएंगे। लगभग 9 रनों से मुकाबला जीता, सुपर 12 में दाखिल। जय भैरी देवी 11 मोसारे, कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड, हार्ड लक, दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम।